नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. खरीप हंगामातील शेतकऱ्यांचे नगदीचे पीक म्हणून सोयाबीनची ओळख आहे. मात्र मागील काही दिवसांपासून राज्यासह परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यानं नदी नाले ओढ्याला मोठ्या प्रमाणात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती, तर शेतांना तळ्याचे स्वरूप आले होते. परंतु पावसाने काही दिवस विश्रांती घेतल्यानं सोयाबीन, कापूस, ज्वारी या पिकांच्या उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र मागील 2 दिवसांपासून परभणी जिल्ह्यात पावसानं पुन्हा जोर धरलाय. त्यामुळे शेतामध्ये सर्वत्र पाणी झाल्यानं सर्व पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे आज शेतकरी पूर्णतः हतबल झाला असून शासनाकडे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी केली आहे. आज अशी म्हणायची वेळ येत आहे की सोयाबीन रुसला आणि पाऊस हसला. जय किसान. आम्ही आज परभणी असेल, मराठवाडा असेल, इथली सोयाबीनची इतर पिकांची परिस्थिती पाहतो. मागील 1-1.5 महिन्याखालीपर्यंत जे काही पाऊस पडला होता त्याने कुठेतरी खरीप हंगाम हा चांगला वाटत होता. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली, ओले नाले हे वाहून जाऊ लागले, पण पीक हे कुठंतरी टिकलं होतं. पण कालच्या अतिवृष्टीनं संबंध मराठवाड्यातील पिकाचं हे अतोनात नुकसान झालेलं आहे. कुठंतरी असं वाटायला लागले की आता हे पीक काही अंश तरी हाती येते का. शासनानं तातडीनं याबद्दल हेक्टरी 50,000 रुपयाची मदत जाहीर करावी. कारण की मला परभणी जिल्हा असेल हा नेहमी कुठं ना कुठं ओल्या किंवा सुक्या दुष्काळाच्या गाठीशी आलेला आहे. असं वाटायला की कालचा पाऊस पाण्यामुळं कुठंतरी पाण्याची जर पाहिलं तर पुढच्या हंगामापर्यंत पाण्याची काही अडचण नाही, पण तो पाऊस असल्यानं कुठंतरी आमचं पीक रुसलं, सोयाबीन रुसलं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने याची तात्काळ दखल घेत मदत जाहीर करावी. धन्यवाद. काल दुपारी 1 वाजल्यापासून भयंकर पाऊस चालू होता आणि सायंकाळी 4 वाजता पांघराढोणे या गावात या परिसरात ढगफुटी झाली. जिल्हा परिषद शाळा पाण्यात बुडाली. अनेक मजूरदार शेतीत अडकून बसले आणि बरेच जनावरंसुद्धा पाण्यात जात होते. परंतु गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे जनावरंसुद्धा काढण्यात आले. त्याचबरोबर आमच्या गावचे सरपंच उत्तमराव ढोणे यांनी वेळोवेळी सूचना देत, ग्रामपंचायतच्या मार्फत सूचना देत त्यांनीसुद्धा खूप मदत केली. आणि आज ही परिस्थिती या पावसाची एवढी भयंकर झालेली आहे. सोयाबीन रुसलन, पाऊस हसला अशी म्हणण्याची वेळ आज या शेतकऱ्यावर फार मोठं संकट आलेलं आहे. आमची शासनाला विनंती आहे की ही लवकरात लवकर आम्हाला सरसगट पंचनामे करून तात्काळ मदत देण्यात यावी अशी आमची सरकार मायबापला विनंती आहे. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.